जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमजद सर, तसेच जामिया उर्दू माध्यम B.Ed महाविद्यालयाचे प्राचार्य मोहसिन पठाण सर, तसेच मान्यवर प्राध्यापक वर्ग आणि इतर समोर जमलेले माझे B.Ed प्रथम वर्षाचे विद्यार्थी शिक्षक मित्र, आज आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरा करतोय. लेवा गण बोली दिन म्हणून हा कार्यक्रम पूर्ण खानदेशमध्ये जो आहे तो साजरा केला जातो. खानदेशाचा जो भाग आहे नंदुरबार, धुळे आणि जळगाव, नाशिक या विभागाचा समावेश खानदेशामध्ये येतो. आपल्या विद्यापीठाचं नाव सुद्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने झालेलं आहे. कारण आता श्रीकृष्ण म्हटल्याप्रमाणे की कवयित्री बहिणाबाई चौधरी हे एक अनमोल रत्न आहे, ज्याने आपल्या खानदेशच्या भूमीमध्ये जन्म घेतला. 24 ऑगस्ट 1880 साली 24 ऑगस्ट 1880 साली जळगाव पासून 6 किलोमीटरवर असलेलं एक छोटंसं खेडेगाव ज्याचं नाव आसोदा आहे. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल की या गावामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म झाला. एक निरक्षर अशिक्षित महिला, तिने आपल्या जीवनामध्ये अनेक कविता, अनेक काव्य जे आहेत त्याची निर्मिती केली. अर्थात ते शिक्षित नसल्यामुळे इतर लोकांच्या सहकार्याने त्यांचे जे काही कवने होते किंवा कविता होत्या किंवा ओव्या होत्या तर त्या लिखित स्वरूपात बद्ध झाल्या. आणि त्याच्यामध्ये जसं आचार्य आत्रे आहेत, पु ल देशपांडे आहेत, यांच्यासारख्या मंडळींचा त्याच्यामध्ये सहवास त्यांना लाभला. आणि त्यांचं जे काही पूर्ण जीवनामध्ये त्यांनी ज्या कविता वगैरे ज्या त्यांनी निर्मिती केली तर ते आज आपल्या समोर मुद्रित अवस्थेमध्ये आपल्या समोर आहे. त्याच्यातली त्यांची एक कविता खूप महत्त्वाची आहे. जीवनाचं पूर्ण वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे ना. तुम्हाला माहिती असेल की अरे संसार ना, चुलीवरचा आधी हाताला चटके आणि मग नंतर हे अत्यंत प्रसिद्ध असं त्यांची कविता प्रत्येक खानदेशवासियांच्या मनावर खोलवर रुजलेली कविता आज आपल्या बहिणाबाई चौधरीची देणगी आहे. त्यांनी निसर्गावर भरपूर कविता केल्या. जीवनाचं प्रत्यक्ष सार कशामध्ये आहे त्याच्यावर त्यांनी अनेक कविता ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. म्हणजे बघा, ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच महिलांना गाणे जे आहेत ते लग्नाचे असतील किंवा इतर समारंभाचे असतील किंवा देवी देवतांविषयीचे गाणे असतील किंवा महिला एकत्र जमल्यानंतर आपण ज्याला खेसर मस्करी म्हणतो त्या स्वरूपातली गाणी या मनोरंजनाचा एक भाग म्हणून ग्रामीण भागामध्ये आज देखील प्रचलित आहे. लग्नासारखा समारंभ होत असतो, हळदाचे गाणे है ना. म्हणजे आयराणी याच्यामध्ये धुळे जिल्हा वगैरे तिकडे गेला तर लग्नाच्या आधी तेलन पाडणे असा एक प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा महिला ज्या आहेत त्या वेगवेगळे जे काही गाणे आहेत ते त्यांची कला वगैरे ते सादर करतात. तर ही महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात खानदेशाची एक महत्त्वाची लोककला म्हणून गाणे जे आहे ते आहे. आता बहिणाबाई चौधरी हे तर नाव आपल्या समोरच आहे. त्याच्याबरोबर ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये ना संगीत असेल, गाण्याच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या लता मंगेशकर आपल्या सर्वांना माहिती आहे. ते पण खानदेश रत्न आहे. कुठे त्यांचं गाव माहिती आहे?
ताडणे शिरपूर जवळचं ताट आहे ते त्यांचं गाव आहे. तर अशा अनमोल रत्नांनी आपल्या या खानदेशमध्ये जन्म घेतला आणि जगाच्या पाठीवर त्यांनी आपलं नाव केलेलं आहे. आपल्या विद्यापीठाला सुद्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचंच नाव देण्यात आलेलं आहे. आता जळगाव जिल्हा म्हटला तर या जळगाव जिल्ह्यामध्ये लेवा पाटील नावाचा एक समाज आहे. जळगाव पासून तर औरंगाबादपर्यंत तो समाज पसरलेला आहे आणि या समाजाची जी काही बोलीभाषा आहे ती लेवा गणबोली म्हणून तिथं ओळखली जाते. आता त्याच्यामध्ये अहिराणी भाषेचाच मोठ्या प्रमाणात वापर आहे. पण लेवा पाटील समाज आणि त्यांची एक बोली, जसं आज आपण नंदुरबारचा विचार जर केला तर आदिवासी बहुल विभाग असल्यामुळे आदिवासी जी बोलीभाषा ही आपली बोलीभाषा आहे त्याचा गर्व तर आपल्याला असतोच आणि असणारच आहे. आपण आदिवासी दिवस साजरा करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या बोलीभाषेविषयी जे आहे हे करत असतो. तर असा प्रत्येक समाज आहे की त्याला आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या जे काही कलागुण वगैरे असतात यांना पुढे ठेवून एक प्रकारे तो जो काही सांस्कृतिक वारसा आहे तो जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच विद्यापीठ जे आहे जळगावला असल्यामुळे जळगाव हा खानदेशचा भाग आहे. खानदेश रत्न म्हणून आपण बहिणाबाई चौधरी यांचा आवर्जून उल्लेख करतो. हा जो समाज आहे लेवा पाटील समाज, या समाजाची बरीचशी लोक आज जर आपण बघितलं तर परदेशामध्ये आहे किंवा मोठमोठ्या शहरामध्ये नोकऱ्या वगैरे करताना दिसतोय. आणि कुठेतरी लेवा समाजाच्या ज्या काही सांस्कृतिक पायमुळं आहेत ती कुठेतरी कमजोर होताना दिसत आहे. तर हे होऊ नये म्हणून त्यांना चालना मिळावी, पाठबळ मिळावं आणि त्यांची जी संस्कृती आहे ती अबाधित राहावी त्या अनुषंगाने एक विद्यापीठामार्फतच लता गायन असेल किंवा लेवा गणबोली दिवस असेल या नावाने साजरा करण्याची प्रथा जी आहे ती 3 डिसेंबर या दिवशी कवयित्री बहिणाबाई